राज्यातून आहे, नाशिकमधून आहे। नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष आणि कांदा निर्यात बंद झाली। अमेरिका इस्रायल इराण युद्धाचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसलाय। रमजान काळामध्ये आखाती देशात द्राक्ष आणि कांद्याला मोठी मागणी असते। इराण इस्रायल युद्धामुळे दुबईतल्या बंदर व्यवहार ठप्प झालेत। विमान आणि बंदर वाहतूक बंद झाल्याने निर्यात सध्या पूर्णपणे बंद झाली आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर एक युद्ध पेटल्याचं पाहायला मिळतं आणि या युद्धाचा फटका थेट आता नाशिकला बसतोय, कारण निर्यात पूर्णपणे बंद झाली। शेतकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे? कल्याणी, खरं तर मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात आधीच कांद्याचे दर घसरलेले आहेत आणि त्यातच जे अमेरिका इस्रायल विरुद्ध जे इराण अशा पद्धतीनं जे युद्ध मागच्या 2-3 दिवसांपासून सुरू झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा फटका जो आहे तो नाशिक जिल्ह्यातल्या शेतीमालाला हे प्रामुख्याने बसल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। कांदा आणि द्राक्ष हे मोठ्या प्रमाणात हे दोन पिकं निर्यात होतात, पण या सगळ्या युद्धामुळे हे संपूर्णपणे निर्यात हे ठप्प झालेलं आहे आणि प्रामुख्याने फटका कांदा उत्पादक आणि द्राक्ष उत्पादकांना बसल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर दुबईच्या माध्यमातून हे सगळं जो माल आहे तो एक्सपोर्ट होतो, पण दुबईचं बंदर असेल किंवा जे एअरपोर्ट हे दोन्ही बंद आहेत आणि त्यामुळे निर्यात जी आहे द्राक्ष आणि कांद्याची हे संपूर्णपणे बंद झालेली आहे। त्यामुळे याचा जो फटका आहे तो नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसताना आपल्याला बघायला मिळत आहे। नक्कीच। खरं तर किरण, या संदर्भात काही प्रशासनासोबत काही संवाद झालेला आहे का? त्यांचं काय म्हणणं आहे? निर्यात कधीपर्यंत सुरू होऊ शकेल? जोपर्यंत युद्ध परिस्थिती निवळणार नाही, जोपर्यंत दुबईचं एअरपोर्ट असेल किंवा बंदर असेल हे जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत निर्यात करता येणार नाही, अशा पद्धतीचं एक अंदाज जो आहे तो प्रशासनाने व्यक्त केलेला आहे। कारण आता रमजान महिना सुरू आहे आणि रमजान महिन्यामध्ये हे जे आखाती देश आहेत इथून मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांद्याला नाशिक जिल्ह्यातल्या प्रामुख्याने हे मागणी असतो, पण हे संपूर्ण निर्यात बंद असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात आहे, पण निर्यात बंद असल्याने नाशिक जिल्ह्यातील व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील हे दोघंही आपला जो माल आहे तो निर्यात करू शकत नाहीये। त्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसताना आपल्याला एकूणच बघायला मिळते आणि जोपर्यंत एकूणच ही जे युद्ध परिस्थिती ही निवळत नाही तोपर्यंत निर्यात बंद राहील अशा पद्धतीचा अंदाज प्रशासनाला आहे। नक्कीच किरण, त्यामुळे युद्ध परिस्थिती आता कधी निवळेल आणि निर्यात कधी सुरू होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।